झी 24 तास एक पाऊल पुढे। एक काळ होता जेव्हा मोबाईल फोन केवळ कॉल करण्यासाठी वापरला जात होता, पण आता मोबाईल फोनवरून फोटो, व्हिडिओ क्लिप, गेम्स आणि नेट बँकिंगही करता येते। हे नवीन फोन कॉम्प्युटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरवर आधारित असल्यामुळे हॅकर्सचं मात्र फावलंय। स्मार्टफोन धारकांनो सावधान, तुमच्या फोनमधील सगळी माहिती, तुमची प्रत्येक व्हिडिओ क्लिप, तुमचे फोटो, प्रत्येक कॉन्टॅक्ट नंबर, तसंच फोनमधून करण्यात आलेलं प्रत्येक नेट बँकिंग ट्रान्झॅक्शन, हे सगळं काही या व्यक्तीच्या हाती लागलंय। या व्यक्तीनं आतापर्यंत हजारो बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतली आहे। अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेले खाजगी क्षणही या व्यक्तीनं वेबसाईटवर टाकले असून त्या मोबाईल फोन धारकांना नाहक बदनामी सहन करावी लागली आहे। हजारो लोकांच्या फोनमध्ये स्टोअर असलेले कॉन्टॅक्ट नंबर मार्केटिंग कंपनीला परस्पर विकले आहेत। तो तुमच्या मोबाईल फोनचं सिम कार्ड क्लोन करून एखाद्या दहशतवादी संघटनेला विकू शकतो। ही व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही रोज करत असलेल्या कोणत्या चुकांमुळे तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे हे आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत। स्मार्टफोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते, त्यामुळे लोक सार्वजनिक चार्जरवर मोबाईल चार्ज करतात, पण तिथंच त्यांची चूक होते। आपल्या मोबाईल फोनमध्ये स्टोअर असलेला डेटा चार्जरच्या माध्यमातून गुपचूपपणे काढून घेतला जातोय, याची मोबाईल धारकांना जराही कल्पना येत नाही। होय, सार्वजनिक चार्जरच्या माध्यमातून चार्जिंग करत असताना तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो आणि याचाच गैरफायदा हॅकरकडून घेतला जातोय। तेव्हा सार्वजनिक चार्जरवर स्मार्टफोन चार्ज करण्यापूर्वी त्याचा विचार करा। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।